शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि रोज रोज ब्रेकफास्टसाठी काय करायचं या प्रश्नांनी डोकं अगदी भांडावून गेलेलं आहे। तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी पौष्टिक आणि 3 दिवस तरी तुमच्या डोक्याला या विचारांपासून आराम देणारा असा एकाच बॅटरपासून बनणारे हे 3 पदार्थ। नमस्कार, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि एकाच बॅटरपासून अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ही इडली सेम बॅटरपासून आपण आंबोळी आणि डोसा सुद्धा बनवणार आहोत। तर आज आपण इथे नाचणी वापरणार आहोत जी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला जे बॅटर बनवण्याचं आहे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 कप एवढा हा उकडा तांदूळ, ज्याला इडली राईस असं सुद्धा म्हणतात। त्याचप्रमाणे 1 कप तांदळासाठी इथे अर्धा कप एवढी नाचणी आपण घेणार आहोत। तसंच इथे आपल्याला 1 कप तांदळासाठी अर्धा कप नाचणी आणि 1 कप एवढे उडीद लागणार आहेत। तर इथे मी अख्खे उडीद घेतलेले आहेत। तुम्ही इथे जर अख्खे उडीद नसतील तर नेहमीप्रमाणे आपली उडदाची जी डाळ येते स्किन काढलेली ती डाळ तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल। पाव चमचा आपल्याला ह्यात मेथीदाणे सुद्धा घालायचे आहेत आणि अगदी 1/4 कप म्हणजे पाव कप एवढे आपल्याला इथे पोहे घालायचे आहेत। यामुळे आपली जी इडली आहे ती अगदी सॉफ्ट व लुसलुशीत अशी होईल। तर आता आपल्याला हे चारही पदार्थ अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचे व त्यानंतर 5 ते 6 तास आपण याला भिजवून घेणार आहोत। छान असं 5 ते 6 तास आपण याला भिजत घालूया। तर हे पहा, अगदी 6 तास हे व्यवस्थित असे आपण भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक दळून घ्यायचं आहे। तर इथे बारीक करतेवेळी प्रथम डाळ आणि नाचणी मी एकत्र दळून घेणार आहे व त्यानंतर हे तांदूळ व पोहे आपण एकत्र दळून घ्यायचे आहेत। तर डाळीतलं सगळं पाणी मी जे आहे काढून टाकलेलं आहे। साधारणतः ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात जेव्हा थंडीच्या दिवसात आपलं बॅटर लवकर फर्मेंट होत नाही, अशा वेळी आपण ज्या पाण्यामध्ये हे सोक केलेलं असतं तेच पाणी आपल्याला इथे वाटताना वापरायचं आहे, ज्यामुळे हे बॅटर अगदी लगेच फर्मेंट होतं। मात्र उन्हाळ्यामध्ये हे बॅटर अगदी इझिली 7 ते 8 तासामध्ये फर्मेंट होतं। तर अगदी ओव्हर फर्मेंट होऊ नये म्हणून आता इथे आपण हे भिजवलेलं पाणी हे बारीक करून घेताना वापरणार नाही आहोत। तर इथे व्यवस्थित जे स्वच्छ पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे व हे जे भिजवून घेतलेलं पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे। आता इथे मी हे तांदूळ आणि पोहे सुद्धा दळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता डाळ आणि नाचणी अगदी व्यवस्थित अशी मी इथे बारीक दळून घेतलेली आहे। हे एका भांड्यात काढून घेते व त्यानंतर तांदळातलं सुद्धा सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे व अगदी स्वच्छ पाणी वापरून मी हे बॅटर बारीक करून घेणार आहे। तर ह्यामध्ये तांदूळ आणि पोहे मी एकत्र दळून घेते व इथे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे पहा, अगदी छान मऊसर असं आपल्याला याला दळून घ्यायचं आहे व आता हे डाळ तांदूळ तसंच नाचणी व पोह्याचं जे बॅटर तयार झालेलं आहे ते आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे। हे अगदी व्यवस्थित असं आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। तर छान हाताचा वापर करून ह्याला फेटून घ्या, यामुळे आपलं बॅटर जे आहे ते छान अगदी लगेच फर्मेंट होईल। उन्हाळा आहे, साधारण 7 ते 8 तासामध्ये हे सहज फर्मेंट होतं। तर व्यवस्थित असं हाताने आपण याला फेटून घेऊया व त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। ते पहा, अगदी छान हे बॅटर इथे तयार झालेलं आहे। आता व्यवस्थित असं झाकण ह्यावरती लावून आपण ह्याला ओव्हरनाईट फर्मेंट होण्यासाठी ठेवूया। तर साधारण आत्ता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत व हे बॅटर मी आत्ता फर्मेंट व्हायला इथे ठेवते व तुम्ही पाहू शकता उद्या सकाळी 8-8:30 पर्यंत आपलं बॅटर अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं असेल। आत्ता ही बॅटरची मी साईज तुम्हाला दाखवते, हे एवढं आहे व फर्मेंट झाल्यावर आपण बघूया। तर चला ओव्हरनाईट आपण याला ठेवूया व सकाळी भेटूया। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत व तुम्ही पाहू शकता हे बॅटर जे आहे ते अगदी छान असं फुगून वरती आलेले आहे। अगदी व्यवस्थित ह्याला जाळी आलेली आहे व हे आपल्याला हवे तसं हे फर्मेंट झालेलं आहे। हे पहा, मी बाजूला तुम्हाला पिक्चर दाखवते। हे जे रात्री आपण भिजत घातलं होतं तेव्हा ह्याचं प्रमाण बघा आणि आता सकाळी हे फर्मेंट झाल्यावरती हे भांडं जे आहे ते अगदी वरपर्यंत भरलेलं आहे। अगदी छान असं हे पीठ फुगून वर आलेलं आहे। आता तुम्ही याची जाळी सुद्धा पाहू शकता। ही सगळी जाळी आता आपल्याला मोडून घ्यायची आहे। तर मी पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं फेटून घेते व पुन्हा आपल्याला यामध्ये टेस्टनुसार मीठ ॲड करायचं आहे व बॅटर जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहोत। तर हे पहा, आता हे मी ह्याला व्यवस्थित असं फेटून याची जी जाळी होती ती सगळी मोडून घेतलेली आहे
आता यात आपण गरजेनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता इथे तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती पाहायची आहे, कारण आपल्याला इडली, आंबोळी तसं डोसा हे तिन्ही प्रकार इथे बनवायचे। आंबोळी आणि डोशापेक्षा इडलीचं बॅटर हे आपल्याला हलकंसं घट्ट पाहिजे असतं, तर आपण सध्या सगळ्यात आधी इडली तयार करून घेणार आहोत व त्यानंतर आंबोळी आणि डोसासुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते। तर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे व पुन्हा एकदा हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। तर हे पहा, इथे आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे। सेम टाईम मी बाजूला इडलीसाठी स्टीमरसुद्धा रेडी केलेलं आहे। तर छान असं पाणी स्टीमरमध्ये आपलं उकळलं की जे इडलीचे भांडं आहे त्यामध्ये आपण हे सगळं बॅटर आहे ते पोर करून आपण इडली बनवून घेऊया। तर हे पहा, इडलीच्या भांड्याला मी व्यवस्थित असं तेलसुद्धा लावून घेते आणि आता हे जे चारही इडलीचे स्टँड आहेत ते मी अगदी व्यवस्थित हे इडलीच्या बॅटरने भरून घेते। त्यानंतर अगदी 10 ते 12 मिनटं स्टीमरमध्ये आपल्याला ह्याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे। अगदी 10 ते 12 मिनटामध्ये आपली इडली व्यवस्थित अशी वाफवून तयार होईल। तर हे पहा, आता ही सगळी भांडी मी स्टीमरमध्ये ठेवते व 10 ते 12 मिनटं मी याला छान वाफवून घेते। वाफवून झाल्यावर तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनटं मी ही थंड करून घेतली व त्यानंतर ही इडली आता तुमच्या समोरच मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते। हे पहा, किती सहज ही इडली या भांड्यातून डिमोल्ड झालेली आहे व अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी आपली ही इडली तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही इडली आपली तयार झाली आहे। तर मी या सगळ्या इडली ज्या आहेत त्या डिमोल्ड करून तुम्हाला त्यानंतर एक इडली तोडून सुद्धा दाखवते। तर हे पहा, इथे ही इडली जी आहे ती मी नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेली आहे व बाकीच्या सगळ्या इडल्या मी अशा पद्धतीने कापडावरती काढून ठेवलेल्या आहे। त्यामुळे आपली जी इडली आहे ती जास्तीत जास्त वेळ सॉफ्ट राहते। तर आता ह्याच बॅटरपासून मी इथे डोसा आणि आंबोळीसुद्धा करून दाखवलेली आहे तुम्हाला। मी पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ही आपली इडली इथे तयार झालेली आहे। हे पहा, त्याचप्रमाणे ह्याच बॅटरपासून आपण इथे डोसा बनवला आहे, तोही अगदी कुरकुरीत झालेला आहे। त्याचप्रमाणे आंबोळीसुद्धा या पिठाची फार छान तयार होते। तुम्ही या सेम बॅटरपासून आप्पेसुद्धा बनवू शकता। आप्पे बनवताना त्यामध्ये तुम्ही थोड्याशा भाज्यांचा जर वापर केला तर मुलं हे आप्पेसुद्धा अगदी आवडीने खातील व भाज्या खाताना कुरकुरसुद्धा करणार नाही। तर हे पहा, अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी आपली इडली इथे तयार झालेली आहे। तर ह्या एकाच बॅटरपासून आपण सॉफ्ट स्पॉन्जी अशी इडली, अगदी सॉफ्ट अशी आंबोळी आणि कुरकुरीत असा डोसा तयार केलेला आहे व अगदी छान अशा या नारळाच्या चटणीसोबत आपण हे सगळे पदार्थ इथे सर्व केलेले आहेत। तर रोज रोज ब्रेकफास्टसाठी काय करायचं या चिंतेतून ॲटलिस्ट 3 दिवस तरी तुमची सुटका होईल। तर हे बॅटर फ्रीजमध्ये बनवून ठेवा आणि 3 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे असे हे पदार्थ बनवा। एक दिवस इडली, एक दिवस डोसा आणि एक दिवस आंबोळी तुम्ही अशाच पद्धतीने बनवून कधी नारळाच्या चटणीसोबत तर कधी आपण जे उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवतो त्यासोबतसुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता। टोमॅटो रसम किंवा सांबारसुद्धा या जोडीला फारच छान लागेल। तर तुम्ही सुद्धा हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये 3 दिवस ठेवून अगदी निश्चिंतपणे हे तुम्ही वापरू शकता। चला तर मग तुम्ही सुद्धा लवकरच ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका ब्रेकफास्टच्या मेनूसोबत।